नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी बघूयात. फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री. नारळाच्या उंच झाडावर चढून फळे पाडण्याचं काम कुशलतेने करणाऱ्या लोकांसाठी नारळ विकास मंडळ कोची येथील मुख्यालयात कॉल सेंटर स्थापन करण्याची योजना आखली जात आहे. फ्रेंड्स ऑफ कोकोनट ट्री हा कार्यक्रम म्हणजे नारळाच्या झाडावर चढणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ करणे आणि याबाबत त्यांना प्रशिक्षित करणे हा आहे. पुढची बातमी बघूयात. जयंत विष्णू नारळीकर यांना ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातील आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर हे पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवन गौरव पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट मानकरी ठरले आहेत. तर हा पहिलाच गोविंद स्वरूप जीवन गौरव पुरस्कार आहे जो ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे दिला जात आहे आणि तो मिळाला आहे प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना. यावर्षीच्या सुरुवातीला IIT इंदूर येथे झालेल्या ASI ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या 41व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तरी प्राचार्य नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाही. ASIचे अध्यक्ष दीपंकर बॅनर्जी हे स्वतः नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यात आले होते. हा पुरस्कार 2022 साली सुरू करण्यात आला. या पुरस्काराचे नाव भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्या नावाने आहे. पुढची बातमी बघूयात. पोषण भी पढाई भी. शिशुसंगोपन आणि शिक्षण बळकट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी 10 मे 2023 रोजी विज्ञान भवन येथे पोषण भी पढाई भी म्हणजेच पोषणासोबत शिक्षण या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या शिशुसंगोपन आणि शिक्षण कृती दलाच्या शिफारशींच्या अनुषंगाने पोषण भी पढाई भी अंतर्गत संवाद आणि प्रारंभिक भाषा साक्षरता आणि संख्या ओळख विकास यावर लक्ष केंद्रित करून 6 वर्षाखालील सर्व मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. यात महत्त्वाचे म्हणजे पोषण भी पढाई भी पोषणासोबत शिक्षण हा कार्यक्रम महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत येतो. याचे उद्घाटन स्मृती जुबिन इराणी यांनी 10 मे 2023 रोजी केले विज्ञान भवन येथे. याचे उद्दिष्ट म्हणजे 6 वर्षाखालील सर्व मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असे आहे. पुढची बातमी बघूयात. ग्राहक संरक्षण कायदा 2019चे होत असलेले उल्लंघन लक्षात घेऊन केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने म्हणजे CCPA सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीने मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करणाऱ्या आघाडीच्या 5 ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने आदेश जारी केले आहेत. सीट बेल्ट न लावल्यामुळे होणाऱ्या अलार्मचा आवाज थांबवून या क्लिप्स एका प्रकारे ग्राहकाचे आयुष्य आणि सुरक्षितता धोक्यात आणत असतात. मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मीशो या 5 ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचे आणि अनुचित पद्धतीने व्यापार केल्याचे आदेश पारित केले आहेत.
तर यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्या 5 ई कॉमर्स कंपन्यांविरोधात सरकारने आदेश जारी केले आहेत, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मीशो या 5 ई कॉमर्स कंपन्या आहेत ज्यांच्या विरोधात सरकारने आदेश जारी केले आहेत. आता बघूयात ग्राहक संरक्षण कायदा काय आहे. तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 20 जुलै 2020 पासून लागू झाला आहे. या कायद्यात ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण CCPA, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं CCPA, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीची स्थापना करण्याचा समावेश होता. CCPAला ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणि तक्रारी खटला चालवणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागवणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करवणे व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर दंड आकारणे आदी अधिकार देण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण नियमांची तरतूद करण्यात आली आहे. हा नवीन कायदा 34 वर्ष जुन्या 1986च्या ग्राहक कायद्याची जागा घेईल. 24 डिसेंबर 1986 रोजी देशातील पहिला ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला होता. पुढची बातमी बघूयात. तेपे सिगमन सुपर ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा 2023 बाबत. तेपे सिगमन सुपर ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत शेवटच्या 7व्या फेरीत भारताच्या डी गुकेश विरुद्धचा सामना हा अनिर्णित राहिल्यामुळे रशियाच्या पीटर स्विडलरने ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा माल्मो, स्पेन येथे झाली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा रशियाच्या पीटर स्विडलरने जिंकलेली आहे. पुढची बातमी बघूयात. रितू थॉमस आणि सुष्मित घोष यांच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या डॉक्युमेंटरी रायटिंग विथ फायरला 83वा 2022 सालीसाठीचा पीबॉडी पुरस्कार मिळाला आहे. ही डॉक्युमेंटरी दलित महिलेने चालवलेल्या वृत्तपत्र खबर लहरिया यावर आधारित आहे. जॉर्ज फास्टर पीबॉडी पुरस्कार तथा पीबॉडी पुरस्कार रेडिओ तसेच दूरचित्रवाणी माध्यमांद्वारे समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येतो. हा पुरस्कार जॉर्जिया विद्यापीठाच्या ग्रेडी कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनतर्फे प्रदान करण्यात येतो. पुढची बातमी बघूयात. स्टॉर्म शॅडो नामक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रिटनने युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची क्षेपणास्त्र युक्रेनला देणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. युक्रेनने ब्रिटनला वचन दिलं आहे की हे क्षेपणास्त्र युक्रेन रशियाच्या सीमेत वापरणार नाही. यात महत्त्वाचे म्हणजे स्टॉर्म शॅडो हे क्षेपणास्त्र ब्रिटनचे आहे ज्याने युक्रेनला दिले आहे आणि युक्रेनला असे क्षेपणास्त्र देणारा ब्रिटन हा पहिलाच देश आहे. पुढची बातमी बघूयात. शांती तेरेसा लकरा, अंदमान निकोबार येथील आदिवासी जमातीसाठी काम करणारी परिचारिका, आणि जिन्सी जेरी, मूळची केरळ येथील पण आयर्लंड येथे स्थित असलेली परिचारिका, या दोघी परिचारिकांचे नाव ग्लोबल नर्सिंग पुरस्कारासाठी निवडलेल्या अंतिम 10 स्पर्धकांमध्ये निवडले गेले आहे. या दोघी परिचारिका मास्टर मिसर कोर्डी युनिव्हर्सिटी डब्लिन आयर्लंड येथे सहसंचालक आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे शांती तेरेसा लकरा आणि जिन्सी जेरी या दोनही परिचारिकांचे नाव ग्लोबल नर्सिंग पुरस्कारासाठी निवडले गेलेले आहे. पुढची बातमी बघूयात. रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडने जर्मनीच्या मेट्रो या कॅश अँड कॅरी बिझनेसचं अधिग्रहण केलं आहे. मेट्रो या जर्मन कंपनीने प्रथमच भारतात कॅश अँड कॅरी ही संकल्पना रुजवली होती. कॅश अँड कॅरी बिझनेस म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तू कमीत कमी घेणे. सामान्य दुकानावर जेवढे पैसे द्यावे लागतात त्यापेक्षा कमी पैसे इथे द्यावे लागतात. येथे महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स रिटेल व्हेंचरने मेट्रो या कॅश अँड कॅरी बिझनेसचे अधिग्रहण केलेले आहेत. म्हणजे
मेट्रोच्या कॅश अँड कॅरी बिझनेसची सर्व जबाबदारी किंवा सर्व गोष्टी आता रिलायन्स रिटेल व्हेंचरकडे आलेल्या आहेत. पुढची बातमी बघूयात. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला अरबी समुद्रात मुंबई किनाऱ्यावर तेल आणि नैसर्गिक वायूचे 2 साठे सापडले आहेत. त्याला अनुक्रमे अमृत आणि मुंगा असे नाव ठेवण्यात आले आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या स्वयंपूर्ततेच्या बाबतीत हे एक पुढचं पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई किनाऱ्यावर तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडलेले आहेत. तर तेलाच्या साठ्याला नाव आहे अमृत आणि नैसर्गिक वायूच्या साठ्याला नाव दिलेले आहे मुंगा. आणि हे कोणत्या कंपनीला सापडलेले आहेत तर ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनला. पुढची बातमी बघूयात. गुगलने नुकतेच म्युझिक LM म्हणून एक AI आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूलचं अनावरण केलं आहे. ही एक टेक्स्ट टू म्युझिक सुविधा आहे. म्हणजेच आपण कुठलीही गोष्ट जर टेक्स्ट केली, टाईप केली तिथे, तर त्याचे म्युझिकमध्ये रूपांतर होऊन येईल असे हे टूल आहे. त्याचं नाव आहे म्युझिक LM. कुणी अनावरण केलं याचं गुगलने. पुढची बातमी बघूयात. मोहन महर्षी यांचे निधन. हिंदी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते आणि नाटककार मोहन महर्षी यांचे निधन झाले. 1955 मोहन महर्षी यांनी ऑल इंडिया रेडिओमधून करिअरला सुरुवात केली होती. 1983 ते 86 या काळात ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. त्यांना दिग्दर्शन क्षेत्रात 1992 संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता. पुढची बातमी बघूयात. लेझर इन्फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी LIGO ही एका प्रकारची खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा आहे. हिंगोलीमधील औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात लेझर इन्फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कुठे तर हिंगोलीमधील औंढा नागनाथ तालुक्यात दुघाळा येथे. अशा प्रकारची ही जगातील केवळ 3री आणि अमेरिकेबाहेरची पहिलीच प्रयोगशाळा आहे. म्हणजे ज्या 2 आधीच्या आहेत त्या अमेरिकेत आहे. कुठे? वॉशिंग्टन व लुईझियानमध्ये. सध्या केवळ वॉशिंग्टन आणि लुईझियानमध्ये या आहेत. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या ठिकाणी सुमारे 4000 हेक्टर शासकीय जमीन LIGO प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूया जी जागतिक तापमानवाढीबाबत आहे. जागतिक सरासरी तापमान 1850 ते 1900च्या काळात 1.1 डिग्री सेल्सिअसने वाढलं. पण ही जागतिक तापमानवाढ एक समान नाही. जागतिक तापमानवाढी जगाच्या वेगवेगळ्या भागात असमान असते. तापमानवाढ ही समुद्रापेक्षा जमिनीवर अधिक होते. याचे एक कारण म्हणजे समुद्रात झालेली तापमानवाढ ही बाष्पोत्सर्जनाच्या माध्यमातून कमी होत जाते. भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 2020 म्हटल्याप्रमाणे भारतीय उपखंडाचं तापमान सरासरी 1900 सालापासून 0.7 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. जागतिक वाढीपेक्षा म्हणजेच 1.59 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. पृथ्वीचे तापमान हे पूर्व औद्योगिक काळापेक्षा 1.1 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे. तापमानवाढ ही ध्रुवीय प्रदेशात खास करून आर्क्टिक भागात जास्त होते. याचं प्रमुख कारण म्हणजे अल्बेडो इफेक्ट. अल्बेडो इफेक्ट म्हणजे एखादा पृष्ठभाग किती प्रकाश परावर्तित करू शकतो. बर्फ वितळल्यामुळे जास्त जमिनीचा भाग उघडा पडतो आणि जास्त उष्णता शोषल्यामुळे तापमान वाढतं. भारतीय उपखंडातील ह्या कमी तापमानवाढीचे एक कारण म्हणजे एरोसोल्स. एरोसोल्स म्हणजे हवेत असणारे विविध प्रकारचे कण. हे कण सूर्यप्रकाशात परावर्तित करतात. त्यामुळे कमी उष्णता शोषून कमी तापमान वाढ होते. हे एरोसोल्स हे नैसर्गिक किंवा कृत्रिम असू शकतात. अजून म्हणजे हे एरोसोल्स ढग निर्मितीवर पण प्रभाव करतात.
तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.